जय शिवाजी. शुभम 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 कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत पनवेल तालुक्यामधील वासुदेव बलवंत फडके या नाट्यगृहामध्ये जाणार आहोत. आणि आज आपल्या गावातील जय हनुमान नाट्य मंडळच्या वतीने त्या ठिकाणी शिवालिंगन हा नाटक सादर होणार आहे. आणि या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आपल्या सांगणार आहेत गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनीलजी वर्तक. आपल्या पूर्ण माहिती देणार आहेत. बोला सर. नमस्कार. खरं तर गोवठणे गावाच्या गावदेवी यात्रेच्या निमित्ताने या शिवालिंगन या नाट्याचा नाट्यप्रयोग जय हनुमान मित्रमंडळ गोवठणे अर्थातच जय हनुमान नाट्यमंडळ गोवठणेच्या वतीने सादर केला गेला होता. पहिल्या दिवशी जागरण, दुसऱ्या दिवशी यात्रा आणि तिसऱ्या दिवशी हा नाट्यप्रयोग असल्याने 3 दिवसाची सलग रजा शहराबाहेर म्हणजे गावाबाहेर शहरात राहणाऱ्या आमच्या गोवठण्याच्या रसिकांना हे नाट्यप्रयोग पाहता आला नाही. नाटक संपल्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून आमचे परममित्र गोवठणे विकास मंचचे सचिव प्रेम म्हात्रे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून हे नाटक पूर्ण प्रसारित केलं. परंतु असं म्हटलं जातं आहे की चित्रपट पाहण्यात जशी जी मजा रुपेरी पडद्यावर आहे तसंच नाट्यप्रयोग हा खरं तर रंगमंचावरच पाहण्यात मजा आहे. म्हणून गावाबाहेर राहणाऱ्या नाट्यकलाप्रेमींनी हे नाटक पुन्हा आमच्या सोयीसाठी किंवा आम्हाला पाहण्यासाठी एका रंगमंचावर यावे अशा प्रकारच्या लोक आग्रहास्तव आज हे नाटक पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहामध्ये सादर होत आहे. नाट्यप्रयोग सादर करणारा गोवठण्याचे जय हनुमान नाट्यमंडळ या नाट्यमंडळाने अनेक नाट्यकलाकृती सादर केलेल्या आहेत. खरं तर या नाट्यप्रयोगातील कलाकार हे अगदी 50च्या आतील आहेत. परंतु जी कलाकाराने भूमिका सादर केलेली आहे ही प्रत्येक व्यक्तिरेखा इतिहासकालीन व्यक्तिरेखा हुबेहूब साकारली आहे. आपण प्रत्यक्षच या नाटकाचा नाट्य अनुभव जाऊया पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात. चला तर मग भेटूया पनवेल तालुक्यामध्ये आणि आजचा कार्यक्रम सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया. धन्यवाद. नमस्कार. फायनली आम्ही पोचलो आहोत पनवेल तालुक्यामधील वासुदेव बलवंत या नाट्यगृहामध्ये पोचलो आहोत आणि थोड्या वेळामध्ये आम्ही आतमध्ये जाणार आहोत. आणि या ठिकाणी आपले गावातील सर्व कलाकार येणार आहेत आणि आज नाटक सादर होणार आहे. चला आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे तयारी केली आहे पाहू शकता. आपल्या गावातील सर्व मित्रमंडळी आलेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये आम्ही आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि या ठिकाणी नाटक पाहण्यासाठी आपल्या गावातील कोण कोण येणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर पाहू शकता क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह आहे आणि या ठिकाणी आज आपल्या गावातील कलाकार येऊन शिवलिंगन हा नाटक सादर करणार आहेत. तर चला आजचा नाटक कशा प्रकारे होणार आहे आणि कोण कोण येणार आहेत ते पाहूया. आपले गावातले आपले काका आले आहेत आणि काका आपल्या आज गावातील सर्व कलाकार येणार आहेत. आपल्याला आज कसे वाटतं आपले थोडक्यात सांगा. उरणमधून पनवेलमध्ये मोठ्या या नाट्यगृहामध्ये एकदम चांगला प्रोग्राम होतो. आपली म्हणजे कसे वाटते आपल्याला बरेच दिवसानंतर आपले गाववाले इथे येऊन नाटक करणार आहेत. तर थोडक्यात काहीतरी आपले सगळे भाऊबंद आहेत आणि गावाचा अभिमान आपल्याला. आपले गावातील सर्व कलाकार येणार आहेत आणि आपले भाऊबंद पण आहेत आणि खूप सुंदर वाटत आहेत. नमस्कार. आपले कलाकार खोपटे गावातील मिळाले आहेत. काका तुम्ही आलात. खूप रोशन भाऊ येतात पाठवशी. काका आपल्या गोवठणे गावातील सर्व कलाकार येणार आहेत आणि या ठिकाणी वासुदेव बलवंत फडके या सभागृहामध्ये नाट्यगृहामध्ये कला सादरी करणार आहेत. तर आपल्या कसे वाटत आहे?
सध्या आम्हाला बरं वाटतं. आम्ही खोपटवून आलेलो आहोत. आपण पण कलाकार आहेत मी त्यांच्यासोबत पण काम कलाकार आहे. मी गाजलेला माणूस आहे, कलाकार सांगितलं असं नाही. आता चांगलं वाटतं. चांगलं वाटत आहेत. पाहू शकता समोरच क्रांतीवीर वासुदेव बलवंत शिवाजी फडके. महाराजांमध्ये हां की आपल्या गावातील सर्व कलाकार बंधू आलेले आहेत आणि स्वतः तिकीट फाडण्याचे काम पण करत आहेत. तर आपल्या कलाकारांनाच विचारूया. नमस्कार. संदेश दादा आहेत आणि सर्व गावातील मंडळी आहेत. दादा, बरेच दिवसांनी आपण वासुदेव बलवंत फडके या नाट्यगृहामध्ये आलो आहोत आणि आज आपली कला सादर करणार आहोत. तर आपली काय भावना आहे थोडक्यात? जय हनुमान मित्र नाट्य मंडळ यांच्याकडून हा जो शो सादर केलेला आहे तर त्याची ही तिकीट विक्री चालली आहे. तर बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे. अजून किती तिकीट आहे? तिकीट तरी 100 बाकी आहेत. बघूया ते टाईम आहे. आमच्या मते सर्व तिकीटं संपली तर बरं होईल. म्हणजे त्याच्यापेक्षा प्रेक्षक सर्व आले पाहिजे. महत्त्वाचं तिकिटापेक्षा प्रेक्षक आले पाहिजे. त्याच्यातच आमचं समाधान आहे. 100 तिकीटं बाकी आहेत आणि आपली गावातील मंडळी अजून चालूच आहेत. पाहू शकता गावातील बाहेर मंडळी आहेत आणि आज कोणकोण गावातील मंडळी येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. गावातील मंडळी येण्यासाठी चालू झालेली आहेत. पाहू शकता आपल्या कुटुंबातील आणि भाऊबंद लोकांचा गृह मिलनात सर्व कलाकार इथं नाट्य सादर करणार आहेत. ते पाहण्यासाठी सर्व कुटुंबातील आपली मंडळी आलेली आहेत. पालेगावातील मित्र आलेले आहेत. मिलिंद, नमस्कार. नमस्कार. आपले मित्र आलेले आहेत मिलिंदजी म्हात्रे आणि पाहू शकता आपल्या गावातील कलाकार येणार आहेत. तर आपली काय भूमिका आहे, म्हणजे आपल्याला कसं वाटत आहे? निश्चितच गोवटणे गावामध्ये गावदेवी यात्रेनिमित्त हे नाटक झालं होतं आणि त्या नाटकाला थोडा भरपूर उशीर झाला होता सुरू होताना. हे नाटक मला त्यावेळी बघता आलं नाही, परंतु मला कळलं की हे नाटक वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये सादर होत आहे. हे कळताच मी लगेचच मित्राकडून जवळजवळ 6 तिकिटे घेतली आणि नाटक बघायची इच्छा त्याने व्यक्त केली आणि त्या नाटक बघण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत. धन्यवाद मिलिंदजी. आपल्या पंचकुशीतील सर्व मित्रमंडळी आले आहेत आणि आपल्या गावातील कलाकारांना सपोर्ट आणि साथ देणार आहेत. अजूनपर्यंत आपण पाहूया कोण कोण येणार आहेत ते. नमस्कार. आपले आवरे गावातील किल्लेकर साहेब आले आहेत. पाहू शकता. नमस्कार. हो, हा एंट्री आहे ना. हाय हाय हाय. बसा. चला आतमध्ये जाऊन दे. तिकीटं काढली ना? जा. नितीन दादा या आपले नितीन दादा पण आलेले आहेत आणि थोडक्यात माहिती देणार आहेत. नितीन दादा, आपले भाऊ सर्व आले आहेत आणि गावातील कलाकार इथे कला सादर करणार आहेत. तर आपले कसे वाटत आहे? जय हनुमान नाट्य मंडळ गोवटणे यांनी या अगोदर बरेच सामाजिक आणि ऐतिहासिक प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत. अभिमानाची गोष्ट ही की या गावातील सर्व कलाकार, मग ते पुरुष असो किंवा स्त्री, हे सर्वही आमच्या गावातीलच आहेत आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की हा आजचा प्रयोग अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार, याबद्दल काही शंकाच नाही. धन्यवाद. आपण पाहू शकता कलाकार एक दिगंबर कोली साहेब आलेले आहेत आणि स्वतः त्यांची आता एंट्री होणार आहेत. पाहू शकता एक फेमस असे एक कलाकार आहेत दिगंबर कोली. हो, नमस्कार साहेब. दिगंबर कोली साहेब आपले स्वतः आलेले आहेत आणि आपल्या थोडक्यात माहिती देणार आहेत. आपले गोवटणेचे आपले कलाकार येणार आणि नाटक सादर करणार आहेत. तर आपली काय प्रतिक्रिया आहे? गोवटणेवाल्यांचं नाटक म्हणजे ऐतिहासिक, म्हणजे हातखंड आहे ते लोकांचा. ऐतिहासिक नाटकामध्ये मी भरपूर 200-250 नाटकाचा प्रयोग केला, पण ऐतिहासिक नाटक आपल्याला नाही, अंगावर काटा उठतोय का कसं माहिती आहे का? नाही म्हणजे ते झेपणार नाही, त्या भूमिका आहेत ना ते पेलणार नाही. एकदा माझी पर्सनॅलिटी पण नाही त्याच्यामुळं त्यांना, म्हणजे त्यांनी चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि खरोखर त्यांना आपला आशीर्वाद आहे आणि खरोखर असेच पुढे जाऊ दे. नाटक एकदम A1 आहे. शिव आलिंगन. धन्यवाद. चला. नमस्कार. आपले कला सादर करण्यासाठी भरपूर गावातील कलाकार मंडळी आलेले आहेत. चला. हां, चला.
चला आपले सुशांत भाऊ पण आलेले आहेत आणि बच्चू कंपनी आणि फॅमिली सोबत आलेले आहेत. चला आपण वर जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आजचे सुनील दादा पण आलेले आहेत. पाहू शकता आपल्या गावातील सर्व नाट्यप्रेमी आलेले आहेत आणि आपण विचारूया स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टर साहेबांना विचारूया. आमच्यासोबत दादा पण आहेत, त्यांना विचारूया आपले गावातील सर्व कलाकार आहेत आणि या ठिकाणी कला सादर करणार आहेत तर आपल्याला कसे वाटत आहेत. हे जे कला मंच आहे जयहनुमान मित्रमंडळ एक सामाजिक कार्यकर्त्यांचं मित्रमंडळ आहे. या मंडळाचे अनेक सामाजिक कार्य होत असतात. त्या सामाजिक कार्याला देण्यासाठी ह्या लोकांनी हे काही नाट्यप्रयोग चालू केलेले आहेत. त्यातलंच हे शिवलिंगन नाटक आहे. तर सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून हे नाटक सुरू करण्यात आलेले आहे आणि योगायोगाने हे नाटक वासुदेव बलवंत फडके पनवेल या सभागृहात सादर करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने मला तर वाटते जे 600 तिकीटं काढली होती त्यातले जवळजवळ 550 तिकीटं संपलेली आहेत. बरगच पाठिंबा लोकांचा आहे आणि त्या अनुषंगाने हे नाटक पण उत्कृष्ट होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. आपल्या गावातील सर्व नाटक कंपनी आणि नाट्यप्रेमी सर्व मंडळी आलेले आहेत आणि पाहूया आपण वर जाऊया आणि कशा प्रकारे तयारी झालेली आहे ते पाहूया. आपल्यावरती स्वतः कलाकार संदेश दादा आलेले आहेत, पाहू शकता. चला नमस्कार. आले आपले स्वागत आहे आणि आपले गोवटणी गावातील सर्व कलाकार बंधू येणार आहेत आणि इतर नाटक सादर करणार. तर आपल्या कशा वाटत आहे? हां खूप छान वाटत आहे. धन्यवाद आल्याबद्दल. आपल्या कलाकारांना साथ देत आहात आणि अजून मंडळी पाहू शकता, अजून कलाकार मंडळी येत आहेत. नमस्कार सर. अरे धन्यवाद. चला सर राजू दादा धन्यवाद. आपल्या गोवटणी गावातील सर्व कलाकार येणार आहेत आणि आपली कला सादर करण्यात. तर आपल्या कसे वाटत आहे? आम्हाला खूप आनंद होतो की आमचे सगळे मित्र परिवार ही अशी मोठी कलाकृती सादर करीत आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. आपल्या सर कसं वाटत आहे आज? खूप बरं वाटतं आहे. आमचे वर्गमित्र आहेत आणि आपलं गावाकडचं नाटक आहे. पहिल्यांदाच अशा ह्याच्या नाट्यगृहामध्ये कला सादर करतात. त्याचा खूप अभिमान आहे. खरं म्हणजे हे आधी व्हायला पाहिजे होतं, लेट झालं तरी पण या सगळ्या मंडळींना आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. चला आमचे मित्र आणि गोवटणी गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण म्हात्रे आणि शिवप्रेमी आज आलेले आहेत नाट्यगृहामध्ये आणि आपल्या गावातील कलाकार कला सादर करण्यात. तर आपल्याला कसे वाटत आहे? गावाचा एक अभिमान वाटतोय. त्यासाठीच आम्ही आज नाटक बघायला आलेलो आहोत. खूप छान. सर्व कलाकारांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चला आपल्या गावातील काका आलेले आहेत आणि आपल्या इथे या. नमस्कार. तर आपल्या गावातील कलाकारांचा कला पाहण्यासाठी आलेले आहेत काका आणि काकांचे मित्र गुरुजी आलेले आहेत. तर त्यांना विचारूया कसे वाटत आहे आपल्याला. काकांचे मित्र मंडळी पण आलेले आहेत तर त्यांना विचारूया काका आपल्याला कसे वाटत आहेत? आज गोवटणी गावातील सर्व कलाकार इथं प्रेमी आलेले आहेत आणि नाटक सादर करणार आहेत. आपल्या गावाकडचे लोक आहेत ना, तर कलाकारिता खूप चांगली असते आणि उरण तालुक्याला एक मोठी परंपरा आहे. मग उरण असो, सारडा असो, नंतर कोकरोली असो, या ठिकाणी मोठमोठी ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकं होत असतात आणि ती अतिशय मनाला स्पर्श करणारी अशी नाटकं असतात आणि ते मनापासून काम करतात आणि सिद्धहस्त कलाकार आहेत ते. आणि त्यासोबतच उरण तालुक्याचं नाव काढण्यासाठी ते सगळं ते काम करत असतात आणि आज ह्या ठिकाणी पनवेल ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होत आहे. ही गोष्ट फार मोठी आहे, बोललेलं आहे आणि आपल्या बळवंत गावांचं नाव आपल्या संपूर्ण जगामध्ये जाईल. कारण की आकाशवाणी कुठेही पाहू शकतो आपण, त्यामुळे प्रश्नच नाही. तर सकाळचं 7चं माझे 15 कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं नाव त्यांनी दिलं होतं मला आणि त्याच्यावर मी 5 मिनिटं बोललेलं आहे.
धन्यवाद. त्यांच्या या नाट्यगृहामध्ये येताना आम्हाला खूपच आनंद होतो. धन्यवाद. आल्याबद्दल आपले आभार आहे. चला. रोशन भाऊ आता स्वतः कलाकार मिळाले आहेत. रोशन भाऊ आलेले आहेत आपले कलाकारांची कला पाहण्यासाठी. तर आपली काय कशा वाटत आहेत? नाही कसं वाटत म्हणजे एकदम मस्तच वाटतंय. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांचं पिक्चर बघायपेक्षा आपले कलाकारांचं नाटक बघितलेलं खूप छान. आणि महाराजांचं नाटक आहे. हा नाटक गोवठे गावात पण बघितला होता. एकदम मस्त नाटक झाला होता. आणि आज पण 100% हा नाटक चांगला होईल आणि नाटक हा 100% हाऊसफुल पण होणार. चला धन्यवाद. धन्यवाद. या आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया आजचं नाटक कशा प्रकारे सादर होणार आहे ते आतमध्ये जाऊया आणि पाहूया. नमस्कार का
आधारित शिवलिंगन या नाट्य प्रयोगाचं सादरीकरण होत आहे. या नाट्य प्रयोगाचे दिग्दर्शक अर्थातच आमचे पांडुरंग पाटील सर यांच्याबद्दल निश्चित बोलावंसं वाटेल. जवळपास 20 ते 25हून अधिक ऐतिहासिक नाट्य प्रयोगांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. नाट्य प्रयोगाचं दिग्दर्शन करताना मानधन वगैरे हे अपेक्षा न करता शिवरायांचं चरित्र, शिवरायांची सर्व महती घराघरात पोहोचावी हे त्यांचा एक दृढ संकल्प, आणि आज तो संकल्प अगदी आपल्याला त्यांच्या कार्यातून प्रत्ययास येत आहे. असे पांडुरंग पाटील सर यांना मी विनंती करेन की पुष्पमाला चढवल्यानंतर श्रीफल वाढवून या नाट्य प्रयोगाचा शुभारंभ करायचा आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. मान्यवरांना मी 2 मिनिटासाठी आसनस्थ होण्याची विनंती करेन. फक्त सर्वांचा परिचय एकत्रितरित्या करून देतोय. व्यासपीठावर असलेले पांडुरंग पाटील सर या नाटकाचे दिग्दर्शक, जवळपास 20हून अधिक ऐतिहासिक नाट्य प्रयोगाचं दिग्दर्शन ज्याने केलं असं हे व्यक्तिमत्व. आणि नाट्य प्रयोगाचं दिग्दर्शन करताना कधीही आपल्या मानधनाची अपेक्षा ज्याने केली नाही. एकच त्यांच्या मनामध्ये ध्येय होतं, 375 म्हणजे जवळपास 450 वर्ष उलटूनही ज्या राजाचं स्मरण, ज्या राजाची अगदी आत्मीयता प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये वसलेली आहे, त्या राजांचं महत्व घराघरामध्ये पोहोचावं अशा प्रकारचा त्यांचा संकल्प आहे. आणि तो संकल्प अगदी पूर्णत्वास नेण्यासाठी कधीही कुठल्याही प्रकारचं मानधन मंडळ गोवठणे निर्मित शिवलिंगन, शिवलिंगन, शिवलिंगन. आमच्या पराक्रमापुढे त्याचा पराक्रम कसला आलाय मोठा. आज अचानक तुम्ही व सेवाजी का पराक्रम त्याचा याद आया. या प्रतापराव मोरेकर पाहून चंद्रराव मोरे हनुमंतराव म्हणजे चावडीचे वाघ, त्या चावडीच्या वाघाचा निमिषार्थ पर्चा पाडून तो सेवाजी चावडी सारख्या गुहेत राजा म्हणून राज्य करतो. वैसे चावडीचे बावलट हा नाही आहे. सेवाजी अक्कल म्हणजे जय जय शिवाजी. मुद्रा देवा महाराज या नेताची पण काही नवीन खबर. महाराज, खबर तशी खास आहे खरी, पण तितकीच ती राजनक देखील आहे. असू द्या, पण चिंता आणि चिंतन या दोन भिन्न प्रकृतीचा फार जवळचा संबंध आहे. नावाचा एक निशाण्याचा हत्ती मेला. हत्ती मेला? महाराज, हो प्रारंभीच हा तर फार मोठा अपशकुन म्हणावा लागेल त्या
म्हणाला. पण दुर्जनाला शकुना अपशकुनाचं काय, हत्ती आपल्या स्मरणानं मिळलं असंच तो समजणार. खान सुद्धा आपल्याच कर्मानं मरेल असे आम्ही सुद्धा समजतो. वाघाचं काळीज आहे तुमचं. खान जणू तीच गलतीतच नाही तुमच्या. महाराज, त्या खानाची गिनती काय करायची? या शौर्याच्या मातीत आमचा जन्म झाला. देव, देश आणि धर्मासाठी हे आमचे प्राण तुमच्या पायी लागून त्याच्याशी तुमचं देण्याचं ठरवलं आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी मारू किंवा मरू या एका दिशेने आम्ही रणांगणात उडी घेतली आहे. पहिली सांगा पुढे. महाराज, त्या राक्षसानं आपल्या स्वराज्यात धुमाकूळ घातलाय. त्या हैवानानं आपल्या फुलचा भवानीचं आणि पंढरीच्या विठ्ठलाचं मंदिर तोडलं. त्या यवनानं आमच्या तुळजा भवानीचं आणि विठ्ठलाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. जगदंबेच्या शिवाजीच्या मनाला होत्या. समझ गया हुजूर. ये कौन है? ये कौन है? ये तो है. या अल्लाह, या अल्लाह, सैयद, सैयद, हुजूर, सैयद, ये बार मुझे क्या हो रहा है? ये कैसे आवाज हो रहे हैं? समझ गया हुजूर, आपकी दवा में अब भी रहता हूँ. एवढा मोठा माणूस रान रेड्याचा भाऊ दिसतोय. युसुफ खान मेला तर 10 कड्याची बी अशी केली उचलायची नाही. बघते बघा मेला. गरिबांचा मुजरा घ्यावा सरकार. क्या हुस्न, क्या जवानी है. ये तो प्रयोग बोलण्यासाठी मराठ्यांचा राग आता शिगेला पोचला आहे. महाराज, त्या खंडोजी खोपड्यावाली हरामखोर आणि त्या गंधालेवाली निमक हराम आपल्या मावल्यात तसा एक नाही. आपल्या पाशी राहिले आहे एकापेक्षा एक वाघ आणि सिंह. खरं बोलताय. आणि आपल्या सेट करून दरबारी दाखल करावे. परंतु खान साहेबांच्या मनात आपल्या विषयी आपुलकीच्या भावना तसे ते पुढे लिहितात. आमचा आणि शहाजी राजांचा पुरातन भाईचारा, तरी भावाच्या मुळास अटक करणे म्हणजे स्वतःच्या मुळास अटक करण्यासारखं होईल. तरी शिवाजीनं बादशाह विरुद्ध बलपुट्या स्वतःच्या जावळीतला जीव घेऊन पळालास म्हणून त्या लढाईत वाचलास. नाहीतर तवाच वाचलांच्या तलवारीला बली पडला असतास. पण तुझा इथं आता बली पडेल हे लक्षात ठेव. अरे गोड पडे लय ती सिजापुरात गोरट पडला होतास. या भारतात येऊन जागा झालाय. पण तुझ्या या खंतावल्या या मराठ्यामुळे राजपूताच्या त्या पोट्याल विजापूरच्या शिपायाकडं खामोश. मरहर मखोर पोटे बादशाह का नमक खाकर सिंहाजी की ईमानी करने वाले नमक हराम कुत्ते हमसे बेकदर तड़प तड़प के मरना चाहिए. कान्होजी नका हुजूर, कान्होच्या जेठेला भाव नका. कान्होच्या जेठेच्या प्राणहानीनं आपली मात्र फार मोठी हानी होणार आहे. आम्ही आपल्या गहरा राज सावली जैसे जंगल में जाना सरासर धोखा भी हो सकता है. उसाची सारी फौज वादासाठी जाऊन देऊन त्या शिवाजी छाती उभी करतोय. जोर वो भी शिवाजी के मन में कुछ छुपा हुआ राज है. काय है और वैसे भी बादशाह और बड़ी के बेगम साहिबा ने हमें हुक्म दिया कि शिवाजी जहां भी रहेगा वहां जाकर उसे कैद या खत्म कर दो.
अरे कापून टाका या गाडीवाल्या भोपळ्याची. आराम जाद्यान हो, आमचं राजा होय का मस्ती. डोळे तुमचा पराक्रम बघायचाच आहे मला. लगीन वळण चालवतात, तलवार चालवा नाही तर म्हणजे माझं मुंडकं उडवणार आहेस की काय? अक्षी बरोबर बोललात. चला करा म्हणून तुमच्या टकुरा. परवरदिगार खुदा ताला सिर्फ तू ही है बंदे का रखवाला. फिर बाबा की नमस्कार कर. बेटा झगड़ा मत करो, मैं सब कुछ जानता हूँ. चला पण खानाच्या भेटीची वेळ होत आली आहे. महाराज, माझ्या मर्द मराठ्यांनो, दुःखी होऊ नका. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. राजे राजे आपण परमेश्वरी कोण बोलला. राजा आपण सुद्धा एक परमेश्वराचेच अवतार आहात. नवे नवे त्या शंभू महादेवाचे अवतार आहात. तेव्हा आम्हाला असं वाटतं त्या क्रूर कपटी अफजल खानाला नरकाची वाट दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा आम्हाला विश्वास आहे राजे, विश्वास आहे. राजांना त्याची भारत भीती वाटते. पाऊल टाकायची हिंमत होत नाही. पंताजी, तुम्हारे शिवाजी राजा सचमुच ये इतना डर गए हैं कि कोई बात नहीं. सैयद बंडा, तुमच्या स्वराज्याच्या मार्गातील राहू आमच्या देवदेवतांची विटंबना करणारा हा दानव जगदंबेला फुलू देण्यासाठी उठला आहे. आइए आइए राजे आइए. आप तो हमारे सियाजी के बेटे, हमारे दोस्त के जवानात शागिर. सलाम वालेकुम. नमस्कार. तरस रहे. आओ आओ राजा जी, सोचो मत. आओ आओ हमारे गले लग जाओ. आओ आओ राजा जी, आओ. कृष्णाजी सबोर पाऊल मागे घ्या. पहिला वार खानाने केला. यू गेला तरी काही हरकत नाही महाराज. सावधान. कृष्णाजी कृष्णाजी, आम्ही ग्रामगाव वार करत नाहीत. उगाच आमच्या हातून पाप घडू नका. जा, तुम्हाला जीवदान दिला. महाराज. अल्लाहू अकबर.
काढून काढला आपल्या सैन्यात. हर 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 मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. आपला विजय झाला महाराज. शाबास शाबास रे माझ्या मर्द मराठ्यांनो शाबास. तुम्ही अफागट वैरी दर्यागत अफाट वैरी तुम्ही कापून काढलात. सैन्याची आणि तुमच्या पराक्रमाची आज प्रतापगडावर शर्तीचे झुंज देऊन खानाचा हर एक अशम कापून काढला. खानाचा एक अशम जिवंत ठेवणार नाही. अशा माझ्या शृंगारांच्या प्रतापाचं त्यागाचं आणि स्वामीनिष्ठचं बोल वे राजा हे भंडाराला होणार नाही. या अशा माझ्या प्रिय मर्द मराठ्यांना आम्ही आमच्या अंतःकरणाशिवाय काय देऊ शकतो. पण या जखमनाचा पत्रकार करून सर्वांचा योग्य तो परामर्श घेऊ. हर हर गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब दौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं तर या नाट्यप्रयोगासाठी 100 आणि 200 रुपयाची तिकीट विक्रीची धनराशी ही नाममात्र होती. परंतु तुम्हा सर्व नाट्यप्रेमींचा रसिकांचा अमूल्य वेळ देऊन या सर्व कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज की तर आज आपल्या गावातील सर्व कलाप्रेमींनी नाटक सादर केलेले आहे. तर तुम्हाला आजचा नाटक कसा वाटला आहे? खूप सुंदर नाटक. प्रत्येक कलाकाराची भूमिका एकदम जबरदस्त होती. धन्यवाद. कसा आवडला? खूप आवडला. खूप आवडला. धन्यवाद. धन्यवाद. चला पाहू शकता आत्ता आपला नाटक संपलेलं आहे आणि आपल्या गावातील समाजसेवक आणि पाहू शकता सुधाकर काका आपले आलेले आहेत आणि नाटक पाहिले आहेत. त्यांना कसं वाटलं आहे नाटक? बोला सर. उत्तम. आपल्या गवठणे गावातील सगळ्याच कलाकारांनी ऐतिहासिक
नाटकाला साजेशी अशी वेशभूषा केली होती. मला विशेषतः या नाटकातील खलनायक अफजल खान यांची भूमिका साकारणारे कलाकार फारच प्रभावित करून गेलं. आणि बोला ना सुरेश म्हात्रे, एस.एन. म्हात्रे. आणि बाकी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे आणि इतर सगळेच कलाकारांनी चांगली भूमिका साकारलेली आहे. आणि आपल्या गोवठणे गावाचं नाव त्याने या संपूर्ण उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. त्याबद्दल हे सर्व कलाकारांचे, त्यांच्या पाठीशी पडद्याच्या पाठीमागून काम करणारे जे सगळे त्यांचे सहकारी आहेत, नाट्य दिग्दर्शक आहेत, या सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्या गावातील शिक्षक वर्ग म्हणजे प्राध्यापक प्रकाश म्हात्रे आले होते आणि नाटक पूर्ण पाहिलं असेल. त्यांना विचारूया आजचा नाटक कसा वाटला आहे. सर्वप्रथम मला सर्व कलाकारांचं जे आहे ते अभिनंदन करायचं आहे. मला सार्थ अभिमान आहे की हे जे कलाकार आहेत हे माझ्या गोवठणे गावातील आहेत. गोवठणे गावासारख्या पवित्र भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. खूप छान असं सादरीकरण त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळे सर्व कलाकारांना मी शुभेच्छा देतोय. भावी आयुष्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतोय. धन्यवाद. समोर पाहू शकता सचिन दादांनी पण आत्ता नाटक पाहिलं आहे. सचिन दादा आता सांगतील आपल्या नाटक कसा वाटला आहे. नाटक एकदम अप्रतिम झालेलं आहे. गावात जसं झालेलं आहे त्याच्यापेक्षा आणखीन उत्कृष्ट झालेलं आहे. आणि सर्व कलाकारांनी एकदम त्यांची म्हणजे मनापासून किंवा जीवतोड मेहनत घेऊन सादरीकरण केलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर नाटक झालेलं आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना धन्यवाद. पाहू शकता आपल्या समोर साडेगावचे सर आलेले आहेत आणि सरांना विचारूया नाटक कसा झाला आहे. एकदम खूपच सुंदर, एकदम आवडलं नाटक. खूपच आवडलं. धन्यवाद. नाटक कसा वाटलं आहे आजचा. खूप छान, हां एकदम झकास. नका हां चला. हे चला. हे नाट्य कसा वाटला सांगा. मस्त. आता आपले भाऊ आलेले आहेत मेघनाथ म्हात्रे सर आणि आपल्या नाटक कसा वाटला आहे. एकदम छान, उत्कृष्ट, छान अभियान सर्व पात्रांचं. खूप सुंदर नाटक होता. ते कार्यकर्ते आलेले आहेत रुपेशजी कोपलेले गावचे कार्यकर्ते आहेत शिवसेना आणि त्यांना विचारूया आपला आजचा नाटक कसा वाटला आहे. एक अतिशय अप्रतिम कलाकृती, आपल्या गावच्या मातीतील कलाकृती, अपेक्षेपेक्षा जास्त अधिक अशा पद्धतीची ही ऐतिहासिक कलाकृती सादर केली आपल्या मातीतील कलाकारांनी. जय हनुमान नाट्य मंडळ गोवठणे यांनी. मी अनेक आजवर कलाकृती पाहिल्या, पण वन ऑफ द बेस्ट म्हणावं लागेल. इतकी सुंदर, इतक्या मोठ्या युनिटनं एकत्र येऊन सादरीकरण करणं खायची गोष्ट नव्हती. दिग्दर्शक महोदयांची मेहनत जी आहे, या प्रतिमाने कलाकारांची प्रचंड मेहनत आणि यातून एक अतिशय जबरदस्त कलाकृती सादर केली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिकेत नरेंद्र वर्तक सर यांनी की अभिनय किंवा संवाद फेक, त्याचबरोबर देहबोली आणि त्यानंतर जी शेवटपर्यंत त्यांनी बेरिंग पकडून होती ती अफलातून होती. सर्वच नाट्य कलाकारांनी अतिशय अप्रतिम अशी कलाकारी पेश केली आणि रसिकांचं, आमच्यासारख्या रसिकांचं मन जिंकलं. पुन्हा एकदा संपूर्ण नाट्य मंडळाचं मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तर आता तुम्ही पाहिला असेलच आपले गोवठणे गावातील नाट्यप्रेमींनी वासुदेव बलवंत फडके या नाट्यगृहामध्ये आज शिवलिंगन हा नाट्यप्रयोग सादर केलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण मी दाखवलेला आहे. तर आणि आजची व्हिडिओ कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपली चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.